नमस्कार, माझं पाकघर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मटन थाली। तर आपण मटन शिजवण्यापासून सुरुवात करूया। एका कुकरमध्ये 2-3 चम्मच तेल, त्याच्यामध्ये एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो आणि 2-3 पाकळ्या लसूण ठेचून घेऊन तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याच्यानंतर मटन टाकून मटन व्यवस्थित परतून घ्यायचे। मटनचे पाणी सुटल्यावर ते व्यवस्थित आटवून घ्यायचे। आमच्या घरामध्ये पाणी व्यवस्थित आटवलं जातं, कारण असं बोलतात की त्यामुळे मटणाचा वैसवास जातो। ते व्यवस्थित पाणी आटवले की त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपण कुकरची शिट्टी करून घेऊया। माझ्या कुकरमध्ये 5 शिट्टीमध्ये माझं मटण व्यवस्थित शिजतं, सो मी 5 शिट्टी घेऊन मटण शिजवून घेईन। मग मी घेणार मसाला फोडणीसाठी माझं स्पेशल काळं मातीचं भांडं, जे मी चेन्नईवरून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घेऊन त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, 8-10 पानं कढीपत्ता आणि 1 टोमॅटो चिरून आपण फोडणीला टाकूया। व्यवस्थित परतून घ्यायचे आणि स्पेशली भांडं जास्त तापवायचं नाही आहे, नाहीतर तडकूही शकतं। हे व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण माझा स्वतःचा घरात बनवलेला गरम मसाला साठवणीचा तो मी टाकत आहे 3-4 चम्मच। नंतर हे वाटण मी टाकत आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याचं तेल सुटले की त्याच्यामध्ये आपण बनवलेले मटणाचे सूप टाकून घेऊया। आता वाटण आणि आपलं सूप पळीच्या सहाय्याने एकत्र एकजीव व्यवस्थित करून घेऊ। आपल्या मटणाच्या रस्स्याला तरी खूप छान आलेले आहे आणि रंग बघा किती सुरेख दिसतोय। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकूया। पळीने एकसमान रस्सा हलवून घ्यायचा आणि त्याला झाकण लावून शिजवून घेऊ। आता बघा रस्सा व्यवस्थित उकळला आहे। आता आपण याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून घेऊ आणि एक उकळ काढू। आपण मातीच्या भांड्याला जास्त गॅस मोठा ठेवू शकत नाही, तर थोडी स्लो प्रोसेस होते याची। आपलं वाटण आणि सूप एकजीव झालेला आहे, तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊ आणि झाकण ठेवायचे, म्हणजे त्याची जी तरी आहे ती वरती व्यवस्थित छान येईल आणि कलर पण खूप सुंदर येईल। आता आपण सुरुवात करूया सुक्क्यापासून। तर सुक्कं पण मी माझ्या छोट्या मातीच्या भांड्यातच बनवते, ते पण नॉर्मल गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल, त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले तेलामध्ये चांगले परतून घेऊ। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ, त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो। कांदा सोनेरी रंगावर आलेला आहे। आता आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकूया। टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। तो शिजला की त्याच्यामध्ये आपण हळद आणि आपला साठवणीचा मसाला टाकून चांगला परतून घेऊ आपण। माझा जो रस्सा बनलेला आहे मी तोच त्याच्यामध्ये ओतणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सुंदर चव उतरते आणि मला अशा पद्धतीचं सुक्कं खूप जास्त आवडतं आणि माझ्या घरातल्यांना पण खूप आवडते। आपण त्याचा रस्सा आटेपर्यंत, त्याला पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण शिजवून घेऊ। आता आपलं होत आलेलं आहे, त्याच्यामध्ये मग मी कोथिंबीर टाकते। व्यवस्थित एकजीव होऊन अजून ते परतूया थोडा वेळ। आय थिंक आपलं झालेलं आहे आता मटण सुक्का। खूप टेस्टी लागतो हा मटण सुक्का, तुम्ही पण ट्राय करा। आणि आता आमचं झालेलं आहे। मी छान फोडणीचा गरम मसाल्याच्या फोडणीचा पिवळा भात बनवलेला आहे आणि आता आम्ही छान रस्सा मटण सुक्का आम्ही खाणार आहोत। तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। थँक्यू।